जय शिवराय। मी पांडुरंग कदम। आज आपण आहोत आंतरवाली सराटी या ठिकाणी। गरजवंत मराठे स्वतःच्या चटणी भाकर या ठिकाणी इथं आपल्याला खाताना दिसतायत। तर जे सरकार, राज्य सरकार आहे, त्यांनी आमच्यावरती SIT नेमवण्याचं काम केलेलं आहे। आणि काल परवा पाहिलं असेल, मागच्या काही दिवसामध्ये या सरकारने आमच्यावरती जे JCB दादांच्या स्वागतासाठी ज्या JCB लावल्या होत्या, त्या JCB वरती गुन्हे दाखल करण्याचं काम केलंय। त्यांच्यावरती म्हणजे त्यांच्यावरती दंड आकारला गेलेला आहे। आमचं असं म्हणणं आहे, काल पंकजाताईंचं सुद्धा या ठिकाणी जाहीर सभा झाली होती, त्यांच्यामध्ये सुद्धा JCB लावल्या होत्या। तर त्या JCB वरती कारवाई होणार किंवा नाही होणार, का फक्त गरजवंत मराठ्यांच्याच JCB वरती आणि क्रेन वरती कारवाई होणार, त्याच्याबद्दल आमचे बंधू आहेत। काय नाव आहे बंधू तुमचं? मी अशोक डाके, माझं गाव आहे नित्रूड, तालुका माजलगाव, जिल्हा बीड। अगदी बरोबर आहे। तर संबंधित जे काही मराठा आरक्षणचा लढा उभा राहिला, अगदी बरोबर, तेव्हापासून जो काय मराठा आहे, स्वतःचे पैसे खर्चून, स्वतःच्या भाकरी बांधून, वेळोवेळी जिथं सभा असेल, जिथं बैठक बोलली असेल मनोज जरांगे पाटलांनी, त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चानं जातो। आणि पाठीमागे जे काय अधिवेशन झालं आपल्या विधानसभेचं, त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्याच्या सगळ्या आमदारांनी असा जोर लावला की मनोज दादा जरांगे पाटलाची SITची चौकशी झाली पाहिजे। या सभेला खर्च कोण करतो, पाणी कोण पुरवतो, जेवण कोण पुरवतो, मंडपचा खर्च कोण करतो, माईकचा खर्च कोण करतो, या संबंधित सर्व खर्चाची चौकशी झाली पाहिजे। तर आमचं पण असं म्हणणं आहे मराठ्याचं की आजपर्यंत जे काय सर्व राजकीय पक्षाच्या सभा होतात, त्यांचा जे काय गाड्या पुरवतात, प्रत्येक गावामध्ये गाड्या जातात, या सर्व याची राजकीय SIT चौकशी झाली पाहिजे। आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा जो काय हमी भाव आहे, हे कोण कमी करतंय, याची पण SIT चौकशी झाली पाहिजे। हे जे काय विमानानं फिरतात, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरतात, या सर्व पायाची SIT चौकशी झाली पाहिजे। यांच्याकडे पैसा कुठून येतो, यांना कोण पैसा पुरवितो, या सर्व याची SIT चौकशी झाली पाहिजे। फक्त मनोज दादा जरांगे पाटलाची SIT चौकशी नाही झाली पाहिजे, कारण की हे सर्व जे काय राजकारण चालू आहे, हे सर्व सूडबद्धीनं चालू आहे की मराठ्याचा लढा एवढा मोठा उभा राहिला, जे काय कुणबी नोंदी सापडल्या, आणि या कुणबी नोंदीमुळं सर्वच महाराष्ट्रामध्ये की मोठा राजकीय म्हणजे वेगवेगळ्या मराठ्यांना लाभ मिळाला। आमच्या गावामध्ये मी सांगतो, नितूड गावामध्ये, की आज आम्ही जवळपास 125 मराठ्यांना घरकुलचा लाभ दिला मनोज दादा जरांगे पाटलामुळं। कारण की त्यांनी हा जर लढा उभा केला नसता तर आमच्या 125 मराठ्यांना घरकुलचा लाभ मिळाला नसता। OBC मधून आम्ही 125 घरकुल दिले। हे मनोज दादा जरांगे पाटलाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो। माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वच राजकीय पक्षाची SIT चौकशी झाली पाहिजे। आज बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताई वेगवेगळ्या ठिकाणी गावोगावी फिरतात, त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या JCB लावून, मोठे मोठे हार घालून, फुलं उधून तिथं त्यांची स्वागत होतात, त्याची पण SIT चौकशी झाली पाहिजे। प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याची SIT चौकशी झाली पाहिजे, एवढंच या ठिकाणी माझं म्हणणं आहे। धन्यवाद। खूप छान विचार मांडलेले आहेत आणि सगळ्यांनी विचार म्हणजे ऍक्सेप्ट करायला तयार आहेत। म्हणजे आज गरजवंत मराठा बोलायला लागलाय। आतापर्यंत या ठिकाणी आम्ही शांत होतो, आमच्याकडे बोलायसारखं खूप काही आहे। तुम्ही म्हणजे फक्त गरजवंत मराठ्यावरती SIT लावू नका, या सगळ्या गोष्टीवरती सुद्धा SIT लावा, हीच गरजवंत मराठ्यांची या ठिकाणी विनंती आहे। तुर्तासा थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा।